नमस्कार मित्रांनो, मैदान जे आहे ती 30 जुलैला माळशिरसचं जुना बैलपोळ्याचं मैदान होते आणि या मैदानामध्ये एक नामांकित माझ्या अंदाजानुसार मी 20 पैरे ठरवले आहेत. हे 20 पैरे त्या ठिकाणी मला वाटते की त्या ठिकाणी पळायला पाहिजेत. चांगल्या गाड्या पळतील जर ही गाडी जर जमल्या तर. चला मग सुरुवात करूया. एक अंदाजित पैरे आहेत, फिक्स पैरे नाही आहेत. 1 नंबरचा पैरा शॉटगन मेहरबान या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये कोरेगावच्या मैदानाचा 1 नंबरचा मानकरी, पेडगावच्या मैदानाचा 1 नंबरचा मानकरी असा शॉटगन मेहरबान कोणासोबत दिसायला पाहिजे किंवा दिसू शकेल असं मला वाटते. मला असं वाटते की मिलिंद पाटील कुसगाव अंबरात यांच्या भुंगासोबत ही गाडी पळताना दिसू शकेल. भुंगा आणि मेहरबान ही गाडी माझ्या अंदाजानुसार पळायला पाहिजे. बघूया काय होते. 2 नंबरचा पहिरा या बैलगाडा शहर क्षेत्रामध्ये पुशेगावची 1 नंबरची जोडी सचिन लक्ष्याची हिंद केसरी जोडी ही त्या ठिकाणी पळायला पाहिजे. माझ्या अंदाजानुसार आत्ता एक विठ्ठल केसरीचं मैदान झालं, त्या मैदानाचा 1 नंबरचा मान त्यांनी जो आहे तो पटकवला. आणि माझा एक अनुभव सांगतोय की जी गाडी जर पळत असेल तर ती गाडी खरंच फुडू नये आणि खरंच चांगली ही जोडी खरंच एक माणसांच्या मनातील, महाराष्ट्राच्या नाही तर 14 देशांच्या मनातली जोडी ही. बघूया काय होतं, ही गाडी पळते का नाही ते एक माझा अंदाज सांगतोय. पैरा फिक्स नाही आहे मित्रांनो. 3 नंबरचा पैरा कोरेगावकरांचा भवानी कोणासोबत पळताना दिसू शकेल किंवा दिसायला पाहिजे. मल्हार 11-11सोबत ही गाडी पळायला पाहिजे. मल्हार 11-11 भवानी ही गाडी जी आहे ती आत्ता एक मैदान झालं होतं सोनहिरा केसरीचं, त्या मैदानामध्ये पब्लिकनं पळून या गाडीने 1 नंबर केलेला होता. आणि ही माळशिरसच्या जुना बैलपोळ्याच्या मैदानामध्ये ही गाडी माझ्या अंदाजानुसार पळायला पाहिजे असं मला वाटतंय. फिक्स नाही, परंतु बघूया काय होते, शेवटी त्यावेळेसच कळेल. 4 नंबरचा जो पैरा आहे विटा, जो मी आत्ताच परवा दिवशी एक मुलाखत घेतली होती विठ्ठल केसरीच्या मैदानामध्ये, तो माणिकराव जाईल त्या मैदानामध्ये गुलाल मिळवतोय, जाईल त्या मैदानामध्ये. फक्त मोठ्या मैदानामध्ये जर त्याला टॉपचा पैरा मिळाला तर तो 100% कुणाचीही गाडी मारू शकतो. असा हा तो विटाकरांचा माणिकराव आपल्याला पळताना दिसू शकेल किंवा दिसायला पाहिजे. सासवडच्या बादलसोबत बघूया. सगळ्या महाराष्ट्रामध्ये पब्लिकचा बेताज बादशाह म्हणून ओळखला जातो सासवडचा बादल आणि माणिकराव ही मला वाटते की गाडी पाहायला पाहिजे. फिक्स पैरा नाही आहे, बघूया काय होते. 5 नंबरचा पैरा या बैलगाडा शर्यत क्षेत्रातला घरणिकीकरांचा हिंद केसरी राजा. सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे काय पद्धतीनं कशा पद्धतीचा त्याच्याकडे पळ आहे, त्याच्याकडे स्किल आहे पळण्याचं. तो मला वाटते की आता पळताना दिसायला पाहिजे किंवा दिसला पाहिजे पळताना. सचिनप्पा वावरे माळशिरस यांच्या साईसोबत मला वाटते की ही गाडी पळायला पाहिजे. दोघांचे खांदे एक आहे, परंतु साई दोन्ही खांदी पळतो, त्याच्यामुळे काय सांगू शकत नाही. घरणिकेकरांचा राजा आणि साई सचिनप्पा वावरे माळशिरस, माननीय नगराध्यक्ष सचिनप्पा वावरे माळशिरस यांचा साई आणि घरणिकेकरांच्या ही गाडी, घरणिकेकरांचा राजा ही गाडी पळायला मला वाटते की पळायला पाहिजे. बघूया काय होतं. अंदाज आहे, फिक्स नाही आहे. 6 नंबरचा पैरा विठ्ठल केसरीच्या मैदानामध्ये ज्या जोडीनं पब्लिकनं पळून सेमी काढला होता असा किरणप्पा शालगाव कालगावकर, उत्तम शेठ गवळी बदलापूर यांचा हिंद केसरी रैना, आपल्याला नितीन आबा शेवाळे यांच्या हिंद केसरी पाखऱ्यासोबत ही गाडी पुन्हा, पाखऱ्यान रैनाची गाडी पुन्हा एकदा मला बघायची. माझा अंदाज आहे की हीच गाडी पळण्याची दाट शक्यता आहे, कारण की ही जर गाडी कुठली जर पळत असेल तर ती खरंच कुठल्याही मालकांना फोडू नये, कारण की चांगलीच गाडी पळाली. ही त्या दिवशी बघितलं 2 नंबरचा मान जो आहे तो त्या ठिकाणी पटकवला. 1 सेकंद थोडंसं ढग साठल्यामुळं कॅमेऱ्यावरती थोडंसं ब्लर झालं. 1 मिनटं थांबा, पाकच हे झालं, आता दिसतंय व्यवस्थित. मित्रांनो 7 नंबरचा पैरा कुमठेचा वजीर कोणासोबत पळताना दिसला पाहिजे. कुमठेचा आत्ता सध्याचा चालू सीझनचा गुलालाचा बेताज बादशाह म्हणून ओळखला जातो. तो मला वाटते कुमठेचा वजीर सर्जा दादा याच्यासोबत स्वर्गीय पंढरशेठ फडके दादा सरकार यांचा दावणीतला एक टॉपचा हुकमी एक्का म्हणून ओळखला जातो. आता सर्जा दादा आणि कुमठेचा वजीर ही गाडी पळायला पाहिजे असं मला वाटते. बघूया काय होते. तसेच मित्रांनो 8 नंबरचा पैरा या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये समाजसेवक संतोष तोडकर ठाणे विटावा यांचा सुंदर 11-11 आपल्याला कोणासोबत पळताना दिसायला पाहिजे. तो मला वाटते की मथुरा फार्म चिंचाळे सो उर्मिलाताई माणिकशेठ गायकवाड यांच्या राजासोबत राजा आणि सुंदर 11-11 ही गाडी पळताना मला वाटते की ही गाडी पळायला पाहिजे. बघूया काय होते. अंदाजित पैरा आहे मित्रांनो. 10 नंबरचा पैरा निमसोडच्या मैदानाची 1 नंबरची जोडी विशाल शेठ यांचा गोल्याभाई आणि त्याच्यासोबत अजित शेठ जगताप
यांचा हिंद केसरी पब्लिकचा चारही खांदी दोन्ही खांदी असा हा चिक्या हिंद केसरी चिक्या. काय या बैलाबद्दल बोलू, काय जाईल त्या मैदानामध्ये गुलाल असतोच. आणि मला वाटते की हीच गाडी त्यांनी पळवावी. गोल्याभाई आणि तो काय गाडी पळाली. ओपनचं मैदान असू द्या, गोल्याभाई दुसरा असू द्या, परंतु दुसऱ्याच्या ओपनच्या मैदानामध्ये हा गोल्या बी कमाल करतो. आणि चिक्या एक अनुभवी नंदी आहे. त्या ठिकाणी ही गाडी मला वाटते की पळायला पाहिजे माझ्या अंदाजानुसार. 11 नंबरचा पहिरा जो आहे तो सुनील मोरे पेडगाव यांचा रेहमान कोणासोबत पळताना दिसेल. त्यांच्याच वाडग्यासोबत विनायक शेठ लेंगरे यांच्या वाडग्यासोबत रेहमान आणि वाडग्याची गाडी पळावी असं मला वाटते. बघूया 12 नंबरचा पहिरा या बैलगाडा शर्यत क्षेत्रातला बिंजोडचा बादशाह म्हणून ओळखला जातो असा हा कुमार रणवीर राहुलभाई पाटील अडवली कल्याण यांचा मथुर कोणासोबत मला असं वाटतं की दिसायला पाहिजे. माझा अंदाज सांगतोय की विशाल शेठ माणिक घाणवट यांच्या चांदसोबत पाळताना दिसेल. मथुर आदतला किंवा दुशाला घेऊन एक नंबर पळतो, चांगला पळतो. त्याच्यासोबत एक हलका नंदी जर असेल ना, एक छोट्याशा वजनाचा, तर तो मथुर काय करतो सगळ्यांना माहीत आहे. मथुर आहे. कंदूरच्या राजाला आदत असताना एक नंबर काढला. त्या श्रीनाथ केसरीच्या मैदानामध्ये तो काय त्याचं नाव तो नंदी, त्याचं नाव मला जरा कमेंट्समध्ये सांगा. त्याला घेऊन एक उजेडामध्ये आणला असा हा बिंजोडचा बादशाह आपला मथुर आणि चांद ही गाडी मला वाटते की पळायला पाहिजे. काय पळेल चांद आत्ता सध्या महाराष्ट्रामध्ये, तो सुद्धा गुलालाचा बेताज बादशाह आहे. आणि चांद दोन्ही खांदी पळतो. मथुर सोबत जर हा पळाला तर 100% त्या ठिकाणी गुलाल असेल. बघूया काय होते. एक माझा अनुभव मी तुम्हाला सांगितलं की मथुरसोबत चांदच पळायला पाहिजे. हलका नंदी आणि टॉपच्या स्पीडनं पळणार नंदी. बघूया काय होते. 13 नंबरचा पहिरा मुंबईची जोडी पळताना दिसण्याची दाट शक्यता आहे. जे थारचं मैदान झालं होतं मुंबईमध्ये, तोच शंभू आणि रायबाची गाडी पळायला पाहिजे मला असं वाटते. बघूया पाऊस आला आहे, थोडंसं व्हिडिओ लवकर उडकतो. 14 नंबरचा पहिरा जो आहे तो विठ्ठल नाना यांचा गुलालाचा बेताज बादशाह म्हणून ओळखला जातो असा हा मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताज विठ्ठल नानाने सांगितलं आहे की त्यांचा तेजा मला वाटते मोराळे मायनीकरांच्या सम्राटसोबत ही गाडी पळायला पाहिजे माझा अंदाज आहे. बघूया काय होते. 16 नंबरचा पहिरा जो आहे तो विसापूरकरांचा हिंद केसरी कार्तिक कोणासोबत दिसायला पाहिजे. मला वाटते की दहिगावकरांच्या पंचम हिंद केसरी दहिगावच्या पाकऱ्यासोबत विसापूरकरांचा कार्तिक पाहायला पाहिजे. काय गाडी पळेल. दहिगावकरांचा पाकऱ्या मोठं मैदान असलं की फायनलला राहतो म्हणजे राहतोच अशी त्याची ख्याती. तो एक टॉपचाच नंदी आहे. आणि खरंच कधीही तो कितीही मोठी गाडी असू द्या, गाडी जर अंगावर असेल तर सोडत नाही असा दहिगावकरांचा पाखऱ्या आणि कार्तिक पळायला पाहिजे माझ्या अंदाजानुसार. 17 नंबरचा पहिरा MM नाना यांचा पेठचा राजा आणि त्याच्यासोबत पळताना दिसू शकतो. फंट्या 81 ही दोघे जण पळताना दिसू शकतील माझा अंदाज आहे. फिक्स समजू नका. 18 नंबरचा पहिरा बकासूर या बैलगाडा शर्यतातला देव बकासूर कोणासोबत दिसायला पाहिजे. मला वाटते आता बास शेवटी पहिरा व्हायलाच पाहिजे. करा पहिरा घोटच्या सर्जासोबत करा आता पहिरा. बास खूप झालं आता, सहन होत नाही आहे. बकासूर खूप दिवस झालं मोठ्या मैदानामध्ये गुलालामध्ये राहत नाही आहे. काय झाले मला माहीत नाही आहे, परंतु बकासूरच्या मागे काय ग्रहण लागले हेच काय कळेना. आता घोटचा सर्जाच पाहिजे. खूप या जोडीकडून अपेक्षा आहे लोकांना, कारण की या जोडीवरती खूप प्रेम आहे लोकांचं. जीव तोडून लोक बघतात या जोडीला आणि डोळ्याचं पारणंच फिटेल जर त्या ठिकाणी ही गाडी पळाली तर. माझा अंदाज आहे, मला वाटते की हीच गाडी पळायला पाहिजे. त्या ठिकाणी मालक ठरवतील काय होईल. 19 नंबरचा पहिरा दादा सरकार यांचा देवा आणि अमित शेठ भाडळे यांचा चिमण्या ही गाडी पळताना दिसायला पाहिजे माझ्या अंदाजानुसार. बघूया काय होते. आणि शेवट 20 नंबरचा पहिरा जो आहे तो सातारा एक्सप्रेस म्हणून ओळखला जातो असा हा बलमा. सातारा एक्सप्रेस बलमा कोणासोबत पळताना दिसायला पाहिजे. धामनेरच्या स्वराजसोबत ही गाडी पळताना दिसायला पाहिजे. बघूया एक माझ्या अंदाजानुसार मी जे आहेत ते पैरे सांगितलेले आहेत. पैरे फिक्स नाही आहेत मित्रांनो, पैरे फिक्स नाहीत. काही लोक असे आहेत की बैल आपले पैरे बघतायत आणि इंस्टाग्रामवरती पोस्ट टाकतायत. त्यांना रिक्वेस्ट आहे असं काही करू नका. दुसऱ्याचा
दुसऱ्याची कॉपी करू नका, स्वतःचा दिमाग वापरा आणि तुम्ही स्वतःही करा. बघूया, खूप साऱ्या शुभेच्छा. हे पैरे फिक्स नाहीत, माझा अंदाज आहे, कधी कधी माझा अंदाज खरा पण ठरतो. बघूया काय होतं आहे.